जय जय रामकृष्ण हरी. सर्वांना वशीकरण ऐकूनच सगळेजण माझा व्हिडिओ बघायला आतुर झाले असतील. तर तुम्हाला खरंच सांगते, वशीकरण काय, वशीकरण आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त ती गोष्ट कशी एक सत्याला धरून असली पाहिजे. एक सत्याला धरून राहिलं ना की तुम्ही जगातली मोठीत मोठी लढाई पण तुम्ही जिंकू शकता. आज काळाची गरज आहे की आपल्याला आयुष्याचा पार्टनर जो आपला होणारा भावी पती आहे, भावी पत्नी आहे, ती आपल्याला प्रामाणिकपणे मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी वशीकरण असलं पाहिजे. म्हणजे वशीकरण म्हणजे काय माहिती आहे का, जी आपल्याला चांगल्यातली चांगली गोष्ट मिळवायची त्याच्यासाठी वशीकरण. मग ते वशीकरण कुठून करायचं, तर देवाच्या माध्यमातून करा. हेच माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगायला आले आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण जर ऐकलात तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता लग्न म्हणजे सर्व खेळ झालेला आहे आणि बाजार झाला आहे. मुली फसवतात हे पण सांगू शकत नाही किंवा मुलं फसवतात हे पण सांगू शकत नाही. पण जर तुम्ही प्रेमात असाल तर खरंच सांगते, एक भगवद्गीता वाचा. तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडशी, तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडची पण परीक्षा घ्यायची असलं तर भगवद्गीता वाचा आणि परमेश्वराला सांगा की देवा, हा खरंच माझ्या आयुष्यात असेल तरच हा माझ्या आयुष्यात टिकून द्या. आणि खरंच सांगते तुम्हाला, तुमच्या मनासारखी गोष्ट नक्की होणार. एक भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे की तुम्ही एक तीळवेळा विश्वास करा. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने परमेश्वराकडे जाता, शेवटी तो परमेश्वर आहे, ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने परमेश्वराकडे जाता ना तर तो तुमची इच्छा नक्की पूर्ण करतो. पण फक्त तुम्ही सत्य असणं गरजेचं आहे. सत्य म्हणजे काय, माझं त्याच्यावर खरंच प्रेम आहे, माझं त्याच्यावर खरंच प्रेम आहे, त्याचं माझ्यावर खरं प्रेम आहे का, तर तो माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकतो का, हा प्रश्न तुम्ही देवाला विचारा. हे बघा, तुम्ही तुमच्यासाठी काय चांगलं आहे हे देव नक्की निवडतो. तुमच्यासाठी जे चांगलं आहे देव तेच तुमच्या आयुष्यात देतो. आणि तुम्ही जर देवाला वॉर्निंग करून म्हणाल ना की असं दे, काही व्हायचं ते होऊ दे, पण मला हीच व्यक्ती पाहिजे, मग परमेश्वर म्हणतो की बघ ह्याला तू जबाबदार आहेस, असं बोलून देवही तुम्हाला त्यावेळेस ती व्यक्ती ती गोष्ट तुम्हाला देतोही. मग नंतर आपल्यावर अशी परिस्थिती येते की अरे देवा, तू हे मला का दिलंस, असा आपण उलट प्रश्न देवाला विचारतो. एक साधी गोष्ट आहे, सगळेजण आपलं मुलं होण्यासाठी नवस करतात. काय गरज आहे आधीच नवस करायची, नवस न करताही देव मुलं होतात ना. पण काही लोक हट्टाने नवस करतात आणि तो नवसाचा मुलगा इतका हट्टी, इतका अवखळ देव परमेश्वर देतो की ते आईवडील नको म्हणतात की अरे देवा, तू आम्हाला का असा मुलगा दिलास. ही सत्य परिस्थिती आहे. आणि आपल्या भारताची संस्कृती अशीच आहे, खूप साध्याबळ माणसाची. पण हे जग साधं राहिलं आहे का, हे जग साधं नाही राहिलं आहे. त्याच्यामुळं सांगते, आयुष्यामध्ये भावी पत्नी निवडायची, भावी पती निवडायचं आहे तर खरंच तुम्ही भगवद्गीताची सहाय्य घ्या. हो, मी असाच एक वेडेपणा केला होता की मला ह्याच मुलाशी लग्न करायचं आणि त्याचं लग्न मी 1 वर्ष थांबवून ठेवलं आणि नंतर त्याच्याशी माझं लग्न झालं नाही. आणि ज्याच्याशी माझं लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते 1 महिन्यानंतर अशी खबर आली की जिथं माझं लग्न व्हायचं होतं तिथं भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. ही स्टोरी मी घेऊन येणार आहे नंतरच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा. ह्या कलियुगामध्ये प्रत्येकाला, जसं प्रत्येकजण आपला कुराण वाचतात किंवा बायबल वाचतात, तशी प्रत्येक मराठी माणसांनीच नाही, तरुण पिढीने भगवद्गीता हातात घ्या. आयुष्य सुंदर बनवा. आयुष्य हे एकदाच मिळतं. आयुष्याची ही रिस्क घेऊ नका. आनंदी राहावा, खुश राहावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सत्य घटनेवर आधारित प्रत्येक गोष्ट घेऊन येणार आहे. हो, ह्या सत्य आहेत. तुम्हाला जर भगवद्गीतेचा लवकरात लवकर प्रचिती पण घ्यायची असेल तरीही मला मेसेज करा की तुम्हाला लवकरात लवकर प्रचिती घ्यायची. त्याच्यावर एक मी नक्कीच व्हिडिओ बनवेल की तुम्हाला देवानी तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुम्हाला समाधान आणि उत्तर तुम्हाला दिलंच पाहिजे. हो, तो देव परमेश्वर असाच आहे की तो तुमच्या धाकेला धावून येतो. जसं आपण सर्व लोकांमध्ये आपण जेव्हा देवाला बघतो त्यावेळेस फक्त आपण देवाला बघतो. तर अशी एक पॉवर आहे की त्या सर्व पॉवरमध्ये देव परमेश्वर सगळ्या गर्दीमध्ये तो आपल्याला बघतो, आपल्याला ऐकतो. ही सत्य घटना आहे. माझ्या जितक्या पण स्टोरीज येतील तितक्या तुम्ही ऐका, तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच त्याची मदत होईल. भगवद्गीतेमुळे
ही सत्य घटना आहे. भगवद्गीतेमुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाची, प्रत्येक गोष्टीची चाहूल मला सुरुवातीलाच लागते आणि त्याची मी आधीच गोष्ट माझ्या पतींना सांगते. त्याच्यामुळे त्यांचा माझ्यावर जास्तीत जास्त विश्वास आहे. विश्वास हाच मिळवण्यासाठी विश्वास हा भगवद्गीतेवर ठेवा. त्याच्यावरचं मी पुढं दुसरा एक व्हिडिओ घेऊन येईल की तुम्ही कशी करायची. तुमचे प्रश्न मला विचारा, मी तुम्हाला त्याचं नक्की समाधान देईन. जय जय राम कृष्ण हरी.